तिहेरी हत्याकांडानं सोलापूर हादरलं. दिरानं भाऊजाईसह 2 मुलांची केली निर्घृण हत्या. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणारी ही धक्कादायक घटना समोर आली असून तिहेरी हत्याकांडामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गाव अक्षरशः हादरून गेलंय. आई आणि तिच्या 2 मुलांची तलवारीनं सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बोरामणी गावातील मस्के कुटुंबियांची 3 घरं एकमेकांच्या शेजारी आहेत. मधल्या घरात गायत्री सुधाकर मस्के वय वर्ष 42 यांची 12वीतील मुलगी प्रिया वय वर्ष 18 आणि 10वीतील मुलगा शिवराय वय वर्ष 16 हे तिघे राहत होते. काल मध्यरात्रीच्या सुमारास दिरानं घराच्या गच्चीवर प्रवेश करून झोपेत असणाऱ्या तिघांवर तलवारीनं हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात गायत्री आणि प्रिया यांचा मृतदेह गच्चीवरच आढळून आला, तर शिवरायाचा मृतदेह घराच्या बैठकीच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिसर सील केलाय. ठसे तज्ञ गुन्हे शाखा आणि अन्य पथकं तपासासाठी दाखल झाली असून पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेत. दरम्यान गायत्री मस्के या विधवा असून त्या आपल्या 2 मुलांसह राहत होत्या. शेजारी सख्ख्या दिराचं घर असल्यानं शेतजमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडलं असावं असा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय. या भीषण घटनेमुळे बोरामणी गावासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल अशी माहिती पोलिसांनी दिली.